नमस्कार सिंह राशीच्या तेजस्वी, जिद्दी आणि आत्मविश्वासपूर्ण व्यक्तींनो. आज आपण 5 जुलैपासून 8 जुलै 2025 या काळातील आपल्या राशीच्या दैनंदिन घडामोडी, ग्रहस्थितीचा परिणाम, जीवनातील संघर्ष आणि त्यावर उपाय यांचा सखोल विचार करू. हा काळ सिंह राशीच्या व्यक्तींना विविध पातळ्यांवर स्वतःला सिद्ध करण्याची आणि जागरूक राहण्याची गरज असलेला आहे. एकीकडे सामाजिक, कौटुंबिक आणि वैयक्तिक जीवनात काही समाधानदायक प्रसंग दिसत असताना दुसरीकडे काही शत्रुप्रवृत्तीचे व्यक्ती तुम्हाला अडचणीत आणण्याचा कट रचत असल्याचे संकेत ग्रहस्थितीतून स्पष्टपणे समोर येतात. त्यामुळे हा संपूर्ण कालावधी सावधगिरी, संयम आणि योग्य कृतीने पार करण्याचा आहे. सध्या सूर्य हा तुमचा राशीस्वामी असून तो मिथुन राशीत भ्रमण करत आहे आणि सिंह राशीच्या 11व्या स्थानात आहे. या स्थानातून सूर्य शुभ फलदायक असतो. त्यामुळे तुमच्या समाजातील स्थान, प्रतिष्ठा, वरिष्ठांशी संबंध आणि उद्दिष्टपूर्तीच्या दृष्टीने उन्नतीचे संकेत दिसून येतात. याचवेळी शुक्र ग्रहही मिथुन राशीत असल्याने सामाजिक जीवनात आकर्षण, मैत्री आणि मोहकता वाढते. तुमचं बोलणं आणि वागणं प्रभावी ठरेल. पण बुध सध्या कर्क राशीत असून तो 12व्या घरात आहे. त्यामुळे गुप्त शत्रू, अपव्यय, मानसिक अस्थैर्य आणि झोपेच्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. मंगळ सिंह राशीतच भ्रमण करत असून हा तुमच्या व्यक्तिमत्वात आक्रमकता, ऊर्जेचा प्रवाह आणि स्वतःच्या अस्तित्वाची तीव्र जाणीव वाढवतो. यामुळे तुमच्यावर टीका करणारे, स्पर्धक किंवा मागे खेचणारे लोक सक्रिय होण्याची शक्यता आहे. या काळात 5 जुलै रोजी प्रदोष व्रत असून शिवपूजनासाठी हा अत्यंत शुभ दिवस आहे. 7 जुलै रोजी मासिक शिवरात्री असून शिवभक्तांसाठी हा आत्मशुद्धीचा दिवस मानला जातो. त्यामुळे या संपूर्ण सप्ताहात शिव उपासनेचा प्रभाव प्रखर राहील. सिंह राशीच्या व्यक्तींनी या काळात भगवान शंकराची आराधना करून आपल्या मनातील भय, असुरक्षितता आणि क्रोध यांचा त्याग करावा. 8 जुलै रोजी पौर्णिमा असून हा गुरु पौर्णिमेचा अत्यंत शुभ आणि भक्तिपूर्ण दिवस आहे. या दिवशी आपल्या गुरुजनांना स्मरून, त्यांना वंदन करणे, त्यांचा आशीर्वाद घेणेही आपली आध्यात्मिक आणि वैचारिक प्रगतीसाठी अनिवार्य बाब आहे. व्यावसायिक जीवनात या आठवड्यात तुम्हाला काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. वरिष्ठांच्या अपेक्षा वाढतील, नवीन जबाबदाऱ्या मिळतील, तर काही जणांना सहकाऱ्यांमधील कटकारस्थानाचा अनुभव येऊ शकतो. विशेषतः 6 आणि 7 जुलै हे दिवस तुमच्यावरील नजरांपासून सावध राहण्याचे आहेत. एखादा सहकारी किंवा स्पर्धक तुमच्याबद्दल चुकीची माहिती पसरवू शकतो, तुमच्या कामाच्या विरोधात वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करू शकतो. पण सिंह राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास, सत्यता आणि कार्यक्षमतेमुळे कोणताही कट फार काळ चालू शकत नाही. तुम्ही जर शांत राहून योग्य वेळी उत्तर दिलंत, तर परिस्थिती तुमच्या बाजूने झुकेल. काही लोकांच्या हातून आर्थिक नुकसानही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्याही महत्त्वाच्या कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी ते बारकाईने तपासावेत. कौटुंबिक पातळीवर काही जुने वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. घरातील वरिष्ठ व्यक्तींबरोबर मतभेद होण्याची शक्यता असली तरी संवादात सौम्यता ठेवल्यास हे टळू शकते. विवाहित लोकांनी आपल्या जोडीदाराशी संवाद अधिक प्रेमळ ठेवावा. त्यांना तुमच्या मनातील भीती, चिंता शेअर केल्यास तुमचं नातं अधिक बळकट होईल. प्रेमसंबंधात असलेल्या लोकांसाठी 7 आणि 8 जुलै हे दिवस भावनात्मकदृष्ट्या थोडे गुंतागुंतीचे असतील. तुमच्या नात्यातील एकमेकांकडून असलेली अपेक्षा अधिक तीव्र होईल आणि त्यात थोडा तणाव निर्माण होईल. परंतु प्रेम आणि विश्वास हे सिंह राशीच्या जातकांचं बलस्थान असल्यामुळे योग्य संवादाने हे समजूतदारपणे हाताळता येईल. आरोग्याच्या दृष्टीने या आठवड्यात मानसिक अस्वस्थता, झोपेचा अभाव, डोकं जड होणं किंवा पचनासंबंधी त्रास होण्याची शक्यता आहे.
मंगळाच्या राशीमध्ये असल्यामुळे रक्तदाब, चिडचिड किंवा आक्रमक प्रतिक्रिया यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. नियमित ध्यान, प्राणायाम आणि हलका आहार यामुळे शरीर आणि मन सुसंगत राहतील. झोपेचं वेळापत्रक पाळा आणि रात्रभर मोबाईल वा स्क्रीनवर वेळ घालवणं टाळा. काही सिंह राशीचे लोक आपल्या व्यायामाच्या सवयी विसरले असतील, त्यांनी यावेळी त्यात सातत्य ठेवणं आवश्यक आहे. शिक्षण घेत असलेल्या लोकांसाठी या आठवड्यात काही महत्त्वाचे बदल घडतील. काहीजण नवीन अभ्यासक्रम, परीक्षा किंवा प्रकल्पांमध्ये सहभागी होतील. काही जणांसाठी त्यांचा अभ्यासक्रमाची दिशा स्पष्ट होईल. परंतु गोंधळलेल्या विचारसरणीपासून दूर राहून अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्यास यश मिळेल. या काळात काही प्रभावी उपाय केल्यास ग्रहदोष कमी होतील आणि शत्रूंचे कट निष्फळ ठरतील. दररोज सकाळी उठून हरा हरी ह्रौं सह सूर्याय नमः या मंत्राचा जप करावा. दररोज गाईला रोटी, गूळ किंवा हिरवा चारा द्यावा. शिवरात्रीच्या दिवशी म्हणजेच 7 जुलै रोजी काळ्या तिळाचा अभिषेक करावा. नमः शिवायचा 108 वेळा जप करावा. पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे 8 जुलै रोजी एखाद्या गुरुस्थानी, मंदिरात अथवा गरजवंत विद्यार्थ्याला पुस्तक वा पेन दान केल्यास गुरुची कृपा मिळेल. या आठवड्यात कोणत्याही नव्या कामाची सुरुवात करताना अथवा महत्त्वाच्या बैठकीला जाताना ओंकाराचा उच्चार करून बाहेर पडावे. यामुळे तुमच्यावर नजर लागणार नाही आणि मानसिक शांतता लाभेल. गुप्त शत्रूंनी तयार केलेले कट तुमचं मन खचवू शकतात, पण हे लक्षात ठेवा की सिंह म्हणजे जंगलाचा राजा असतो, त्याच्यावर कोणीही दीर्घकाळ प्रभाव टाकू शकत नाही. तुम्ही जर संयम बाळगून, युक्तीने आणि चातुर्याने प्रत्येक गोष्टीला सामोरे गेला, तर हे शत्रू स्वतःच नष्ट होतील. या काळात जर तुम्ही आक्रमक होऊन प्रत्युत्तर दिलंत, तर त्याचा तुमच्याच प्रतिमेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सहनशीलतेचं अस्त्र वापरून योग्य वेळी योग्य कृती केल्यास तुम्ही विजयी ठराल. जर हे राशीभविष्य तुम्हाला उपयुक्त, जागरूक करणारे आणि मार्गदर्शक वाटलं असेल, तर आमचा चॅनेल नक्की सबस्क्राईब करा. आम्ही दररोज अशाच सखोल आणि विचारपूर्वक राशीभविष्याच्या माध्यमातून तुम्हाला आत्मभान, सकारात्मकता आणि अचूक दिशा देण्याचा प्रयत्न करतो. सुखी संसारासाठी आजचा प्रेरणादायी सुविचार असा आहे: शांत राहणं म्हणजे दुर्बलता नव्हे, तर तोच खरा आत्मविश्वास आहे, जो गरज पडल्यावर सिंहासारखा गरजू शकतो. त्यामुळे आपल्या सामर्थ्याची जाणीव ठेवा, पण ती फक्त योग्य वेळी दाखवा. जीवनातील संघर्ष तुम्हाला तोडण्यासाठी येत नाहीत, ते तुम्हाला अधिक मजबूत बनवण्यासाठी येतात. म्हणूनच या आठवड्यात स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रत्येक प्रसंगाला संयमाने सामोरे जा. शुभ भवतु.